सगळ्यांना माहित आहे की 13व्या शतकामध्ये कर्मकांड, तांत्रिक, मांत्रिक आणि रूढी परंपरा यांच्यावर आसूड किंवा ओढण्यासाठी म्हणा आणि जो समाज आहे त्या समाजाला आध्यात्मिक बरोबर दिशा देण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता ही प्राकृत भाषेमध्ये आणलेली आहे. त्यांनी त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असे अध्याय आहेत किंवा अशा आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी कर्मकांड करू नका, कर्मकांडांमध्ये तुम्ही गुंतू नका. त्यांनी असंही लिहिलंय, पुष्कळ सांगितलेलं आहे की तीर्थयात्रा किंवा रूढी, जुन्या पद्धती, रिवाज या काहीही करू म्हणजे हे त्यांनी तेव्हा आणि मला म्हणजे आपण जेव्हा आपलं आसपास पाहतो तेव्हा मला अत्यंत वाईट वाटतं. आपले संत इतके क्रांतिकारी होते, त्यांनी 12व्या-13व्या शतकांमध्ये आपल्या समाजाचं उद्बोधन केलेलं आहे आणि आज आपण पाहतो मोठमोठे राजकारणी आणि राजकारण्यांपासून ते सगळं खालच्या स्तरापर्यंत आपल्या शेवटच्या वर्गापर्यंत ते येतं आणि आपण कोणत्याही काही विकृती दाखवणारा बाबा वगैरेंकडे आपण जातो. ते सगळे पाहून मला थोडीशी उदासीनता आता आली आहे. आता जसं जे माने भूत ते असे भगवान करतात असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. किती सोपी आणि किती साधी भाषा आहे. जे ते भूत म्हणजे जे भूत आहे, ज्याच्या जीव आहे ते सगळ्यात भगवंत आहे आणि त्यांच्या बरोबर जो आपला आत्मसंवाद जो आहे ती म्हणजे भक्तीची अतिशय सोपी अशी व्याख्या ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी हे सांगण्यामागे, ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगण्यामागे एक कारण असावं की त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ, त्यांचा मला म्हणजे माझ्या माहितीनुसार नाथ संप्रदायाचे होते आणि तिथे सगळे हे प्रकार चालायचे आणि ज्ञानेश्वरी माऊलींचा वारकरी संप्रदाय असं, पण थोडाफार फरक आहे नाथ संप्रदायात. म्हणजे त्यांचे नाथ संप्रदायात जे काही सांगितलं आहे ते वारकरी संप्रदायात थोडाफार असं आहे म्हणतात. पण असं असून देखील सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं होतं की तुम्ही असं काही पाळू नका. त्यांनी मला असं वाटतं फक्त हे जे आता सध्या दिंडीचं इतकं सुरेख मंगलमय वातावरण आहे, दिंडी भक्तीचा मार्ग, दिंडी आणि नामस्मरण फक्त एवढंच सांगितलं. 13व्या शतकात सांगितलं, पण मला असं वाटतं की म्हणजे मला असं वाटतं हे दुर्दैव आहे आपलं की आजच्या तारखेत सुद्धा हे सगळं सुरूच आहे आणि सांगावं लागतं. म्हणजे परत आपण 13व्या शतकात आणि त्याच्या अगोदर आपण म्हणजे विचाराने म्हणा किंवा बुद्धी कुठेतरी काहीतरी अजून आहे, ही खरंच शोकांतिका आहे, हरकत नाही. ज्ञानेश्वरीचा भाषांतर पूर्ण झालं, त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं? एकदम सगळं आता ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालं तर म्हणून समाधान वाटलं की सुटका वाटली की कृतज्ञता वाटली? मला समाधान तर नाही वाटलं. एक पोकळी निर्माण झाली ज्या दिवशी माझ्या 8 मार्चला ज्ञानेश्वरीचं भाषांतर अनुवाद हा पूर्ण झाला. त्या दिवशी मला एक पोकळी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं तर त्याच्यानंतर हे झालं असं मला वाटलं नाही. तर त्यानंतर कारण मी भाषांतराच्या अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये मला स्वतःला गुंतवलेलं होतं. ज्ञानेश्वरीतलं जे ज्ञानेश्वरी का वाचावी, ज्ञानेश्वरीची सौंदर्य स्थळ कोणती आहे हे वाचून मला माहित होतं, पण ते अनुभव नाही. ज्ञानेश्वरी ही अनुभवायची गोष्ट आहे आणि त्यामुळे तो अनुभूतीसाठी मला पुन्हा माझ्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भात विविध पुस्तकं वाचण्याचा प्रवास सुरू झाला आणि मला जिथून मिळतील तिथून मी पुस्तकं घेत गेली आणि वाचत गेली. तर तो प्रवास सुरू राहणार मला. म्हणजे एक अर्थाने समाधान आणि थोडीफार नाही भरून कृतज्ञता वाटली, पण सुटका तर नक्कीच नाही. ती तुमच्या मनाची काय म्हणतात प्रोसेस सुरू झाली. समाधान वाटणार नाही कारण ज्ञानेश्वरी हे काय अपार आहे. अगदी बरोबर. तर ते काय त्यात तत्वज्ञान आहे, त्यात अध्यात्म आहे. ते अध्यात्म ते तत्वज्ञान करणं याच्यासाठी भरपूर साधना लागेल, भरपूर वाचन लागेल. त्यातलं व्याकरण माझं संस्कृत नाही, आपलं संस्कृत किंवा आपलं मराठी हे 10वी पर्यंतच आहे.
तर त्या मराठी किंवा त्या संस्कृतच्या आधारे जर आपण ज्ञानेश्वरीतलं व्याकरण वाचतो म्हटलं की अभ्यासतो म्हटलं तर कठीण आहे. आणि नुसता एक भाग जरी आपण घेतला तरी सुद्धा मला वाटतं पूर्ण जीवन त्याला अर्पित केलं नाही. आपल्याला ते हत्ती आणि जात्यंधर 7 आंधळे यांची कथा आपल्याला माहित आहे की प्रत्येक जो जात्यंध आहे तो हत्तीला आपल्या परीने वर्णन करत होता. सुतासारखा आहे हत्ती, पाय हाती लागलेला पायासारखा हत्ती आहे. तर मला असं वाटतं की मी त्या जात्यंधाच्याच भूमिकेमध्ये आहे. ज्या वेळेला देव असेल त्याप्रमाणे मला ज्ञानेश्वरीची अनुभूती येते. ज्ञानेश्वरी आहे कशी म्हणजे काय सांगता येईल. आपण जसं पुस्तक दरवेळेस वाचतो तर आपल्याला एक वेगळा अनुभव येतो. तसंच ज्ञानेश्वरी आहे. पारायण केली तरी मला असं वाटतं नित्य नवा अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वाचनाने येईल असं वाटतं. आता ज्ञानेश्वरी मधून आपल्याला काय संदेश देता येईल अत्यंत मोलाचा. आणि मला असं वाटतं पसार हा म्हणजे मुकुट आहे ज्ञानेश्वरीचा. तर ज्ञानेश्वरी वाचताना किंवा वाचल्यानंतर काय त्याच्यातून तुम्हाला आम्हाला संदेश द्यावा असं वाटतं.